दुर्घटना घडल्यानंतर? दुर्दैवी घटना घडलेली आहे। खैरानी रोड परिसरामध्ये उघड्या मॅनहोलमध्ये एक किसम पडला आणि त्याचा आता दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे आपल्याबरोबर आहे, त्यांच्याकडे जाणून घेऊया। लांडे साहेब, कशा पद्धतीनं ही घटना घडलेली आहे आणि खरं तर हे काही पहिली वेळ नाही, याच्यापूर्वीसुद्धा मुंबईमध्ये असे प्रकार घडले होते आणि त्यावेळेला महानगरपालिकेने सगळे जे मॅनहोल आहेत त्यांना जाळ्या लावण्याचा निर्णय घेतलेला होता। काय झालं त्या निर्णयाचं? आज ही घटना कशी घडली? येलवडमध्ये साकीनाका खैरान रोड सन्मान हॉटेल समोर महानगरपालिकेचं मलनिस्सारण वाहिनीचं जे एक चेंबर आहे, आपण ज्या पद्धतीने आता बोललात की जाळी लावायचं टेंडर निर्णय घेतलेला होता, त्या पद्धतीने या ठिकाणी त्या मॅन्युअलवरती झाकण होतं, जाळी होती, परंतु कुणी काढली हे माहिती नाही आहे। त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नव्हतं, तरी पण हे कुणी काढलं त्याची माहिती आली पाहिजे आणि जर महानगरपालिकेची जिम्मेदारी तर महानगरपालिकेच्या अधिकारावर कारवाई केली पाहिजे। जर जाणून बुजून कोणी काढला असेल तर त्याही ठिकाणी त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। हा अपघात आहे किंवा घात आहे याची चौकशी पोलिसांनी करून सन्मान हॉटेलसमोर जो CCTV कॅमेरा आहे त्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असो या जाणून बुजून कोणी केलं असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी। पोलिसांनी अशा पद्धतीची विनंती सूचना ह्या पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत। खरं तर मध्यंतरी आपण पाहिलेलं होतं प्रशासन राज सुरू होतं। आता मात्र सत्ता स्थापन झालेली आहे। यावेळेला खूप दावे केले गेले होते की चांगली नाले सफाई झालेली आहे, परंतु झाड पडण्याची घटना असो, चेंबूरमधली किंवा आता ही नाल्यामध्ये इसम पडण्याची घटना असो, ठिकठिकाणी मुंबईमध्ये पाणीसुद्धा साचताना दिसत आहे। काय सांगाल तुम्ही, जो इतके वर्ष तुम्ही वाट पाहिली, आता सगळी सत्ता हातात आल्यानंतरसुद्धा या दुर्दैवी घटना घडत आहेत? मुंबई महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता आणि बजेट यामुळे ठेके देण्यामध्ये कुठंतरी ठेका काढण्यामध्ये कुठंतरी उशीर झालेला दिसतोय आणि म्हणून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नाले साफसफाईचं जे टेंडर आहे ते फेब्रुवारी मार्चमध्ये काढलं जातं, परंतु यावर्षी ते उशिरा झालेलं आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलेली कडक कारवाई, त्यामुळं चोर ठेकेदार या ठिकाणी आलेले नाही आहेत, काही जेलमध्ये आहेत, त्यामुळं या ठिकाणी ठेकेदार कमी आले, उशिरा आले आणि ज्या माणसाने हा ठेका घेतलेला आहे त्याच्याकडं साफसफाईचे यंत्रसामुग्रीच नाही आहे, त्यामुळं तो हतबल आहे। म्हणून या ठिकाणी मुंबई महानगरपालिका जरी त्या ठिकाणी दावा करत असेल 60% झालं आहे, 70% झालं आहे, 80% झालं आहे, परंतु 30 मेच्या अगोदर नाले साफसफाई झाली पाहिजे होती, मिठी नदी साफसफाई झाली पाहिजे होती, झालेली दिसत नव्हती। 5 जूनला तुमच्याच माध्यमातून अधिकाऱ्यांना दाखवून दिलं, लोकांना दाखवून दिलं की 50%सुद्धा या ठिकाणी नाले साफसफाई झाली नाही आहे। मुंबई महानगरपालिकेचा दावा हा फोल आहे, या ठिकाणी खोटं सांगतं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेची जिम्मेदारी यावर्षी त्यांनी पूर्ण केलेली नाही। धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर होते दिलीप मामा लांडे, ज्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले की मुंबई महानगरपालिकेनं योग्य पद्धतीनं त्यांचं काम केलं नाही आणि परिणामी मुंबईमध्ये अशा दुर्दैवी घटना घडतात। पुढे जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई। ही तीच दृश्य आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकतोय एक व्यक्ती जो पुढे चाललेला आहे, फोनवर बोलतोय आणि त्याच वेळेला उघड्या मॅनहोलमध्ये तो व्यक्ती पडतो आणि पुढे जे काही झालंय ते अतिशय धक्कादायक आहे, कारण या व्यक्तीचा जीव गेलाय। याआधी सुद्धा अशाच पद्धतीची एक घटना घडलेली होती। अनेक घटना, किंबहुना असं म्हणता येईल, नाल्यामध्ये किंवा अशा मॅनहोलमध्ये पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि आणखी एक बळी आता गेला आहे मॅनहोलचा, हा उघड्या मॅनहोलचा बळी म्हणावा लागेल। त्याच्यामुळे हा बळी नेमका कुणामुळे गेला असा सवाल सामान्य मुंबईकर विचारतायत आणि महापालिका प्रशासन याची जबाबदारी घेणार का, हाही सवाल उपस्थित होतोय। कारण एक व्यक्ती जो चालत होता, बोलत होता आणि तेवढ्यात समोर आला तो म्हणजे BMCचा एक मॅनहोल जो उघडा होता आणि त्यामध्ये हा व्यक्ती पडल्यानंतर त्याचा जीव गेलेला आहे। सध्या पावसाचे दिवस आहे, अनेक ठिकाणी पाणी साचतंय। पाणी साचणं हे नेहमीच झालेलं आहे मुंबईकरांसाठी असं म्हणता येईल। अनेक रस्त्यांवर सखल भागांमध्ये पाणी साचतं, मात्र आता या मॅनहोलमध्ये पडण्याची आणि जीव जाण्याची सुद्धा सवय करून घ्यायची का, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मुंबईमध्ये लोक सकाळी घरातून बाहेर निघतात, आपल्या कामावर जाण्यासाठी धावत पळत असतात, मात्र ते परत येणार की नाही असा सवाल उपस्थित करणारी, ते घरी सुखरूप परत येणार की नाही असा सवाल उपस्थित करणारी आणखी एक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे आणि त्याचा CCTV आपण बघू शकतोय। आणि यावर जेव्हा न्यूज 18 मराठीनं महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्याशी संपर्क साधलेला होता आणि त्याचबरोबर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा फोन लाईनवर घेतलं होतं, त्यावेळेला या दोघींनी नेमकं काय सांगितलेलं आहे ऐकूयात।
साकीनाका येथील खैरानी रोड या ठिकाणी मॅन्युअल ओपन असल्यामुळे, परंतु तिकडच्या वॉर्ड ऑफिसर बरोबर बोलल्यावर त्यांच्याकडनं मला प्राथमिक माहिती अशी मिळाली की याची वर्क ऑर्डरच दिली नव्हती. कोणी खाजगी कंत्राटदार त्या लोकांनी या ठिकाणी मॅन्युअल ओपन केलं होतं आणि त्यांचं काम चालू होतं. परंतु ही अक्षम्य चूक ही स्वीकारली जाणार नाही आणि त्याच्यावरती आम्ही पूर्ण कारवाई करणार आहोत, त्याची चौकशी लावणार आहोत. पण तुर्तास आता सध्या ती व्यक्ती जी मॅन्युअल मध्ये पडली आहे त्याचं शोधण्याचं युद्ध पातळीवर काम आता आम्ही सध्या करतोय की ती व्यक्ती शोधावी लागणार आहे आपल्याला. त्यासाठी सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे. परंतु ते मॅन्युअल जे होतं संपूर्ण आम्ही मुंबई महानगरपालिका प्रत्येक वॉर्डमध्ये आम्ही चेकिंग केलं होतं, पण हे त्या ठिकाणी भर पावसामध्ये का उघडलं गेलं आणि ते का कामासाठी काढलं याची आता सगळी उत्तरं आता ह्या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे. तर त्याची चौकशी आम्ही करायला पण लावलेली आहे त्या ठिकाणी. निश्चित ताई, आता या आपल्यासोबत आणखी एक माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरी ताई, काय सांगाल? साकीनाक्यात ही घटना घडलेली आहे, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे. मॅनहोलचं झाकण उघडं ठेवलंय बेजबाबदारपणे आणि त्यामुळे एक व्यक्ती त्या मॅनहोल मध्ये पडलेला आहे. काय बोलतात, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? काय नाही, मुंबईकरांनी स्वतःची स्वतः काळजी घ्यावी. महापालिका काही नाही करणार असं आता चित्र दिसतंय. झाड मोठं दिसतं, लांबून पळा. गटार उघडाय की ना तुम्ही बघा, आम्ही काही नाही करणार. ज्या वेळेला डॉक्टर अमरापूरकर जेव्हा त्याच्यामध्ये पडून वाहून गेले त्याच्यानंतर आपण जाळी सिस्टम आणली आणि जाळी सिस्टम ही 31 मेच्या आधीच त्या लॉक सिस्टमनी बसवायच्या असतात. जाळीमध्ये किमान जर एखादी व्यक्ती पडली पण तर ती त्याच्या 2 फुटापर्यंत ती उभी राहू शकते. एवढ्या मजबूत जाळ्या की मॅनहोल कोणी उघडलं माहिती नाही, बघू आपण, पण जाळी का नव्हती? जाळी तर असायला पाहिजे. मग जाळ्यांच्या नसण्यामुळे ती वाहून गेली. हा प्रकार अमरापूरकर गेल्यानंतर. तर ही संतप्त प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिलेली आहे. मुंबईकरांनी आता स्वतःच लक्ष द्यायला पाहिजे. एखादा झाड जर तुमच्यावर कोसळतं की नाही याची जबाबदारी तुमचीच आहे आणि मॅनहोल उघडे आहेत की नाही हे सुद्धा मुंबईकरांनी स्वतःच बघायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आणि महापौरांनी सुद्धा यावर जी काही कारवाई आहे ती केली जाईल, चौकशी केली जाईल याविषयी सांगितलंय. कोण काम करतोय माहित नाही, बॅरिकेड नाही, एवढा मोठा 15-20 डीप मेनहोल आहे तो. याला ओपन करून विदाऊट बॅरिकेड काम करताय. एक माणूस गेला त्याच्यामध्ये, तो येऊन पुढच्या मेनहोल मध्ये अडकला. 4 तासांनी तो मेनहोल उडकला. फायर ब्रिगेड आली. त्या लोकांनी सांगितलं, स्थानिक लोकांनी, की उधर गया रहेगा. कोणी हेल्प केलं नाही, कारण कोण होताच नाही. फक्त 1-2 माणूस होते एवढ्या मोठ्या मेनहोल मध्ये. काम चालू होता, परंतु त्यांनी कुठले बॅरिकेड लावले नाही, काहीच नव्हता. बॅरिकेड माणूस काहीच नाही, लोक असेच गेले. तो माणूस गेला, एकाने विचाराने पकडला गेला, पण काय फायदा नाही. छत्री हातात आली, तो वाहून. आता हे कसं आहे, नाले भरले, पाणी याला वर फेकेल, समजलं. आता हा मेनहोल कुठे जाईल? लोक आतमध्ये, कुणाला काय फरक पडणार आहे? चांदिवलीमध्ये मरा जीवा, कुणाला काय? उसको ना भाई तार से फिर एक आदमी अंदर गया, उसको निकालने की कोशिश की, फिर बहुत अंदर चले गया था उसके लिए. फिर आदमी आए. कितने बजे हुआ? ये 11 बजे. हाँ, मैं अभी गैरेज से आ रहा हूँ. 11 बजे हुआ, करेक्ट 11 बजे हुआ है. फायर ब्रिगेड कब आई? फायर ब्रिगेड बाद में आई. फिर पहले सीनियर साहब आए, फिर बाद में फायर ब्रिगेड आई. हाँ. तो वो कब तक जिंदा था, कुछ रिस्पॉन्ड कर रहा था शुरुआत में? जब ये बंदा अंदर गया है ना, तब थोड़ा दिख रहा था. फिर वायर से पूरा नीचे तलक गया, फिर बाद में उसको थोड़ा पानी से बह गया.